श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आपल्या घरी आपण रोज देवपूजा करतो. तुमच्याही घरी तुम्ही रोज देवपूजा करता का? तर जर तुम्ही रोज देवपूजा करत असाल तर देवपूजेचं काही नियम आहेत आणि ते तुम्ही पाळता का? तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोचलं जाईल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. आपल्या घरामध्ये सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घातलं जातं. त्यानंतर देवपूजा केली जाते. तर बघा, या देवपूजेचं काही नियम आहेत आणि जर तुम्ही या देवपूजेचे नियम पाळले तर त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळतं. आता तुम्ही कोणत्याही देवाचे भक्त असाल, मी श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्त आहे. आपण त्यांचे भक्त म्हणण्याइतकं आपण इतकी त्यांची सेवा केलेली नाही, तरी पण मी माझ्या मनाला नेहमी सांगत असते की मी श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्त आहे आणि माझ्याकडून जेवढी त्यांची सेवा करता येईल, जेवढी त्यांची सेवा होईल तितकी मी नक्कीच करेन. पण आपण देवपूजा करतो तर बघा, देवपूजा ही सकाळी 9च्या आतमध्ये झालीच पाहिजे. हा तर पहिला नियम आहे आणि हा नियम तुम्ही पाळला गेला पाहिजे. देवपूजा ही सकाळी 9च्या आतमध्ये झाली पाहिजे. देवपूजा ही अंघोळ केल्याशिवाय देवपूजा करायची नसते. हा दुसरा नियम आहे. तुम्ही सकाळी लवकर उठा, अंघोळ करा, सूर्याला अर्घ्य द्या, त्यानंतर तुळशीला पाणी घाला आणि नंतर तुमच्या देवांची पूजा करा. आता ही देवांची पूजा करत असताना तुम्हाला जे तुम्ही पाणी भरता, आता बघा गावाकडे पाणी भरलं जातं तर शहरामध्ये नळाला पाणी असतं. तर जे पहिलं पाणी येईल सकाळी उठल्यानंतर, तुमची अंघोळ झाल्यानंतर जे नळाचं पहिलं पाणी असतं, म्हणजे पिण्याच्या पाण्याचं जे पहिलं पाणी असतं, ते तुम्हाला एक तांब्याभर किंवा एक लोटाभर तुम्हाला ते पाणी काढून ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला पाणी आपल्या देवांच्या स्नानांसाठी घ्यायचं आहे. आता बघा, देवपूजा करत असताना देवाला दिवा लावा आणि त्याच्यानंतरच पूजेला सुरुवात करा. देवांना जो आपण दिवा लावणार आहोत त्याने प्रकाशित करून मग देवांची पूजा करायची असते. त्यानंतर पहिल्यांदा घंटीनाद करा, सगळ्या देवांना झोपेतून जागे करा आणि मग देवपूजेला सुरुवात करा. आता हे केल्यानंतर तुम्हाला सगळे देव जे तुमच्या देवघरामध्ये आहेत ते सगळे देव तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. आता हे देव तुम्हाला जमिनीवर ठेवायचे नाहीत, तर एखाद्या कापडावर ठेवायचे आहेत किंवा तुमच्याकडे जर एखादं भांडं असेल, एखादं ताट असेल तर त्या ताटामध्ये तुम्हाला हे देव ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर जे वस्त्र तुम्ही त्या देवांखाली टाकलं आहे ते वस्त्र तुम्हाला बदलायचं आहे. बघा, रोजच्या रोज आपल्याला ही वस्त्र बदलायची असतात. आता जर तुम्हाला वेळ नसेल जॉबमुळे, काही कामामुळे, तर तुम्ही आठवड्यातून एकदा हे वस्त्र बदलू शकता. पण रोजच्या रोज जसे आपण रोजच्या रोज कपडे बदलतो तसंच रोजच्या रोज तुम्हाला देवांची ती वस्त्र आहेत ती बदलायची आहेत. जे तुम्ही कापड देवांखाली टाकता ते सुद्धा रोजच्या रोज तुम्हाला बदलायचं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला देवांची पूजा सुरू करायची आहे. तुमच्या घरामध्ये जर फोटो असेल तर कापडाने तुम्हाला ते स्वच्छ पाण्याने कापडाने ते पुसून घ्यायचे आहेत. आता हे झाल्यानंतर येते ते मूर्तींची बारी. आता जेव्हा तुम्ही मूर्तींना अभिषेक करता तेव्हा बघा, काही ठिकाणी काही घरांमध्ये कसं केलं जातं, तर एका भांड्यांमध्ये सगळे देव घेतले जातात आणि त्याच्यावर एकदम पाणी टाकलं जातं आणि त्यांना स्नान घातलं जातं. पण बघा, तुम्ही जेव्हा पाणी देवांवर टाकता तेव्हा त्या पाण्याचे शिंतोडे एकमेकांच्या अंगावर ओढले जातात आणि याचाच आपल्याला दोष लागतो. त्यामुळे तुम्हाला असं अजिबात करायचं नाही. बघा, काही ठिकाणी सुद्धा देव घेतात, एका ताटामध्ये किंवा एका भांड्यामध्ये देव घेतात आणि ते नळाखाली धुतले जातात. तर या गोष्टींचे दोष हे आपल्याला लागत असतात. मग कसं करायचं, तर तुम्ही ताम्हण घ्या किंवा एक ताटली घ्या,
त्याच्यामध्ये वाटी उलटी करून ठेवा किंवा तुमच्याकडे जर छोटासा पाट असेल तर त्या पाटावर तो देव ठेवा. त्याच्यावर तुम्हाला तांब्याने किंवा पळीने पाणी घालायचं आहे आणि तो देव तुम्हाला बाजूला ठेवून दुसरा देव परत तुम्हाला त्याच्यावर वाटीवर किंवा त्या पाटावर ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला पाणी ओतायचं आहे. असं करून तुमच्याकडे जितके देव असतील तितक्या देवांना तुम्हाला स्नान घालायचं आहे. एकमेकांचं पाणी एकमेकांच्या अंगावर उडले गेलं नाही पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. असं करून तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे. आता हे स्नान घातल्यानंतर तुमच्याकडे कापड असतील बघा, 1-2 कापड ठेवा आणि त्या देवांना एका एका कोपऱ्याने एका एका देवाला पुसा. एकाच कापडाने सगळ्या देवांना सुद्धा पुसू नका. बघा, आपण आंघोळ करतो तेव्हा आपण एकाच बादलीमध्ये घरातील सर्वजण आंघोळ करत नाही. प्रत्येकाला सेपरेट आपण पाणी घेत असतो. प्रत्येकजण सेपरेट आंघोळ करत असतो आणि प्रत्येकजण सेपरेट टॉवेल वापरत असतो. तसंच देवाला सुद्धा एका एका कोपऱ्याने पुसा. एक एक देव एका एका कोपऱ्याने पुसा आणि अशी तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे. याच्यानंतर बघा, हे देव तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत. ज्यांना तुम्हाला चंदन लावायचं आहे त्यांना तुम्ही चंदन लावा. ज्यांना तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे त्यांना तुम्ही हळद कुंकू लावा. तुमच्या घरामध्ये जो तुम्ही मंगल कलश भरून ठेवला आहे तो मंगल कलशामधलं पाणी तुम्हाला दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी 8 दिवसातून एकदा तुम्हाला हे पाणी बदलायचं आहे. आता जर तुम्हाला हे पाणी 8 दिवसातून बदलता येत नसेल तर तुम्ही दर पौर्णिमेला हे महिन्यातून एकदा हे पाणी बदलू शकता. तुमच्याकडं जर श्रीयंत्र असेल तर तुम्हाला रोजच्या रोज कुंकुमार्चन करता येत नसेल तर त्याच्यावर रोज हळद कुंकू टाका. आणि हे झाल्यानंतर तुम्ही जे देवांना पाणी ठेवता बघा, छोट्याशा तांब्यामध्ये किंवा छोट्याशा लोट्यामध्ये तुम्ही जे देवांना पाणी ठेवता ते पाणी तुम्हाला रोजच्या रोज बदलायचं आहे. आता या पाण्याचं करायचं काय तर हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामधील प्रत्येक सदस्याला थोडंसं तीर्थ म्हणून द्यायचं आहे आणि तीर्थ दिल्यानंतर थोडं थोडं तीर्थ दिल्यानंतर जे उरलेलं पाणी आहे ते तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्ही देवाला अगरबत्ती धूप लावायचं आहे. त्यानंतर नैवेद्य ठेवायचा आहे. रोजच्या रोज आरती करायची आहे. तुम्ही सकाळी संध्याकाळी आरती केली तर अगदी उत्तम, पण जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सकाळी एकदा तरी ही आरती करायची आहे. आता आरती झाल्यानंतर आता जे तुम्ही देवांना अंघोळ घातलेलं पाणी आहे हे पाणी तुम्हाला तुमच्या तुळशीला अजिबात घालायचं नाही. ही सुद्धा एक चूक होते तुमच्याकडून आणि तुम्हाला दोष लागतात. तर हे पाणी जी तुमची बाकीची झाडे लावलेली आहेत त्या झाडांना तुम्हाला हे पाणी घालायचं आहे. तुळशीला तुम्ही स्वच्छच पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही देवपूजा करायची आहे. बघा, तुम्ही अशा प्रकारे ही देवपूजा रोजच्या रोज करा. तुमचं मन आणि तुमचं घर इतकं आनंदी होईल. तुमच्या घरातलं वातावरण एकदम आनंदी होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समाधान यायला उशीर लागणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करेल. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्ही सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचं मुख्य प्रवेशद्वार असतं म्हणजे तुमचा मुख्य दरवाजा असतो तो जेव्हा तुम्ही उघडता तेव्हा तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे. तो उंबरठा तुम्हाला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे. त्याची तुम्हाला पूजा, त्या उंबरठ्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. दर गुरुवारी त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि रोज तुम्हाला हळदीचं लेपन करायचं नाही, पण तुम्हाला तुमचा उंबरठा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावर दोन्ही बाजूंना जर तुमच्याकडे लक्ष्मीची पावलं असतील तर त्याच्यावर हळद कुंकू टाकायचं आहे. त्यांना नमस्कार करायचा आहे आणि माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी तू अशी अखंड येत राहा, तू दररोज येत राहा अशी प्रार्थना करायची आहे. बघा, या ज्या सवयी आहेत या सवयी जर तुम्हाला लागल्या तर तुमचं घर आनंदी झाल्याशिवाय समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सवयी नक्कीच तुम्ही लावून घ्या. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.